उद्याच्या 5 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या आपल्या उमेदवारांना निवडून द्या हे सांगा म्हणून आपण इथं नाकेवाडीत आलेलो आहोत। आपले तिन्ही उमेदवार डोले सर असतील, काळेताई असतील आणि बापूराव शेंडे असतील यांच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा हे असं आवाहन करण्यासाठी आम्ही आज इथं लाकेवाडीत आलेलो आहोत। परंतु उद्या निवडणूक होत असताना समोरच्या पार्टीचा जर आपण विचार केला तर आपण ग्रामीण भागातली जनता असल्यामुळं त्यात सगळी कबड्डी खेळलेली असते। कबड्डीची फटी मधली शिवायची, त्याची प्रोसिजर असते। गडी जरी नाही आउट झाला तरी ती परत जरी आलं तरी चालतंय। तसं पुढच्या समोरच्या पार्टीनं तसा पॅनल पूर्ण उभा करायचं त्यांचं त्यांनी काम केलं। निवडून येऊ नाही तर नाही त्यांना त्याची काही फिकीर नाही। पण आपल्याला उद्या 24च्या 24 आपले उमेदवार निवडून ही येणार आहे। काळ्या दगडावली पांढरी रेघ आहे, तुम्हाला पत्रकारांना यांना काही सांगण्याची गरज नाही। परंतु काही लोकांना त्याचा छंदच असतो, त्यांचा छंद त्यांनी पुरा करायचा असतो। असं ढोले सरांचं या लाकेवाडीचं या गटात काम तर तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। परंतु या गावचा विकास बघितला, सामान्य माणूस जर बाहेर गावातून कुठल्याही तालुक्यात लाकेवाडी सारख्या ठिकाणाला ती इमारती मंदिर ही बघून ही कुणाच आहे तर आम्ही प्रत्येकाला ढोले सरांचं नाव सांगतो। ढोले सरांचे असा परिवार आहे की कुठं लागेल त्या लोकांना मदत करणं त्यांचं काम आहे। त्यांनी पहिल्यापासून त्यांच्या घराला बाबा ढोले सर 12 ते 17 जिल्हा परिषदेचे मागे सदस्य होते, पण ढोले सर त्यावेळेस विरोधी पक्षात होते। आता पक्ष एक झाला आणि मग ढोले सराला अजून उमेदवारी मिळाली। मग सत्तेत येऊन किती कामं ढोले सर करतील तुम्हाला आम्हाला तर काय माहितच आहे। त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस मामा आणि आम्ही विरोधी पक्षात होतो, ढोले सरला ह्या पक्षात आणण्याचं काम 50% काम तर मीच केलेलं होतं। आता तर हर्षवर्धन पाटील मामा एकत्र आले। तुम्ही पत्रकार काय म्हणताल, गेल्या महिन्यात तुम्ही काय बोलत होता आणि आज तुम्ही काय बोलताय, ज्या त्या वेळेची परिस्थिती असते। तुम्ही आज तसं जरी म्हणलं, तुम्ही नरसिंहपूरमध्ये आपण असंच भाषण केलं। मग तुम्हाला सांगतो आदरणीय पवार साहेब आणि अजित दादा यांनी आम्हाला निरोप दिला। आम्ही पुण्या ठिकाणी दादाने आमची मिटिंग लावली, तिथे विचारलं साहेबाचा पक्ष, साहेबाचं वय 86 वर्ष झालेलं आहे। मग आपण एकत्र दादा तुम्ही जे निर्णय घ्याचाल ते आम्हाला इंदापूरकरांना मान्य आहे। तसं दादानी काल बारामतीत भाषण करताना सांगितलं 5 मिनिटात जर कुठला तालुका निर्णय करत असेल तर इंदापूर तालुका आहे, त्याचा अभिमान आहे आम्हाला। असं दादानी त्या भाषणात उद्गार काढलं। हर्षवर्धन पाटलाची आणि मामाची इतका कडवा विरोध असताना कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता दोघांनी एकत्र येण्याचं आणि त्यांच्या मागच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं काम केलं। हा आमच्या मनाचा नव तालुक्याच्या मनाचा मोठेपणा आहे। त्याच्यामुळे 24च्या 24 जागा यायला काही कुठली सुद्धा अडचण येणार नाही। मी जबाबदारीनं आज सांगतो तुम्हाला, त्याचं कारणच असं आहे, कुठलंही काम करायचं असेल तर जिल्ह्यात सत्ता कुठल्याही पक्षाचं सरकार असेल तरी पवारांची सत्ता झेडपीव असते। जिल्हा परिषद ही पवार घराण्याच्या ताब्यात असते, जिल्हा बँक ही पवार घराण्याच्या ताब्यात असते। आपले शेतकरी वर्ग असतो ही सगळा, जिल्हा बँकेत तरी काम असतं, नाही तर जिल्हा परिषद मध्ये तरी काम असतं, नाही तर पंचायत ह्याच्या पलीकडे आपलं कुठेही काम नसतं। त्याच्यामुळं उद्या येणारी सत्ता जरी कोणाची असेल तरी एक अडाणी माणूस जरी असला तर तो सांगू शकाल की राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार आहे। पत्रकारांनी परवा हर्षवर्धन पाटलाला प्रश्न विचारला, तुम्हाला जागा किती दिल्या? हर्षवर्धन पाटलांनी न विलंब लावता एका क्षणात सांगून टाकलं, मामाला एकही जागा दिली नाही आणि मलाही एकही जागा दिली नाही, जागा 24च्या 24 दिल्या, ती घड्याळावर दिल्या। एवढं सांगण्याचं सुद्धा धाडस लागतं। म्हणून हर्षवर्धन पाटलांनी ती पटकन पत्रकाराला उत्तर देऊन टाकलं। त्याच्यामुळं उद्याची येणारी सत्ता जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, पूर्ण बहुमत येईल आणि पुन्हा उद्या सत्तेतला जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून ढोले सर आणि पंचायत समितीला काळेताई आणि बापूराव शेंडे ही तुमची 5 वर्ष सेवा करण्याचं काम करतील ही तुम्हाला लाकेवाडीच्या सभेत शब्द देतो आणि माझे 2 मिनिटाचे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।